चला ओंकार यांना मॅन ऑफ द मॅच, ओंकार या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. नेक्स्ट मॅच म्हणजे आजच्या रात्रीतील शेवटची आणि अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओंकार प्लीज मित्रांनो वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं, कारण आता अंधार भरपूर झाला आणि आता मच्छरने रौद्ररूप धाडस केलं. मम्मी गोलंदाज तयार होतात. प्रवीण यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतो. स्ट्रायकिंगला प्रकाश नावसा गेला अथर्व. प्रवीण यांचा पहिलाच बॉल पहा, अगदी 7 रनांनी या बॉलला फक्त दिशा दिली आणि प्रकाश यांनी अथर्व यांना स्ट्रायकिंग वरती आणलेला. अथर्वचा बोलबाला राहिला, अथर्वची दहशत राहिली या शिवसाई प्रीमियर लीग मध्ये. चांगला खेळाडू आहे, शांत खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, कीर्तिवान खेळाडू आहे. इथे घडतंय काय, विकेट सॅक्रिफाय केली जाते, का नाही करावी करा. अथर्व सध्या चांगला क्रिकेट खेळतोय, त्याची विकेट महत्वाची आहे हे प्रकाश यांना देखील माहिती आहे. आणि बॅट्समॅन इथून मात्र धावचीच्या रूपाने बाद होतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. प्रति कालची रात्र आपल्या बॅटिंगने या खेळाडूने गाजवली. चला गोलंदाज प्लीज विनंती असेल फास्ट क्रिकेट खेळायचं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आर्यन, आर्यन बॅटिंग मध्ये हुशार, आर्यन बॉलिंग मध्ये हुशार आणि आता आर्यन फिल्डिंग मध्ये हुशार. एका जोरात ताला उद्या प्रेक्षकांना आर्यन या खेळाडूसाठी त्याचं सेलिब्रेशन पहा, आनंद झाला ज्या प्रकारे त्याला खेळ केला आणि बॅट्समॅन आता इथून मात्र बाद झालेला. काय बात आहे आर्यन, टाळ्यांचा प्रतिसाद त्याला मिळतोय. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती इथून मात्र फुटावली जाते.
येणारं फ्युचर शिवसाई मित्रमंडळाचं ज्या प्रकारे तो क्रिकेट खेळतो या वेळचा हा बॉल प्रणय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला बॉलच्या मागे चांगली फिल्डिंग या वेळचा हा बॉल इथे मात्र बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे धावा मिळणार आहेत 2 आणि 3च्या स्कोर बरोबर डान्स आपण बघतो आहे तीन धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा बॉल तयार होईल या वेळचा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतो हा खणकावी चौकार गोलंदाजी मार्क वरती धर्मेश पाटील यांना आपण बघतोय धर्मेश पाटील आणि स्ट्रायकिंगला मात्र मोठे ब्रेकचे खेळाडू संजय डाकवे आपल्याला पाहायला मिळतात चांगलं क्रिकेट खेळलं जातं स्ट्रायकिंगवरती प्रत्येक या खेळाडूंना आणलं जातं तेव्हा आता या मॅच मध्ये मज्जा आपल्याला पाहायला मिळणार आहे धर्मेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय विवेकजी भालेराव साहेबांच्या वतीनं पावसाला चिकन आणि 3 भाकऱ्या दिल्या जातील ओ माय गॉड अपिल मध्ये उत्साह स्ट्रॉंग अपील झाली परंतु अपीलला फेटाळलं जातं यावेळेचा बॉल इथे मात्र चांगलं क्रिकेट खेळलं जातात खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते विशाल यांच्या माध्यमातून पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला एकदा गंभीर झाली एका धाब्याच्या मदतीने आता टीमच्या स्कोर बरोबर रन्स आपण बघतोय 9 धाबा इथे फक्त अप्रतिम होता एकदा भरपूर वेगाने गंभीर झाले आणि आता एकाच धावावरती इथून शांत करावं लागेल 10 रन्स आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र होतोय प्रतीक्षा माध्यमांना 11 धाबा एकावर 1 11 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघू शकाल अगदी 11 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेले 11 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 षटकांचा खेळ आतापर्यंत मात्र जरूर संपन्न झाला शिवसाई वॉरियर्स सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग करते मात्र शिवसाई इंडियन्स संघ देखील त्यांच्या समोर 2 हात करत असताना ही आजच्या दिवसातील अगदी शेवटची मॅच आहे पण पहा प्रेक्षक आणि ज्या पद्धतीने खेळाडू अजूनही या मॅचला पाहण्यासाठी शेवटच्या क्षणाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मात्र अगदी तळ ठोकून मैदानामध्ये उभे आहेत हेच क्रिकेटची ताकद आहे आणि हीच क्रिकेटची दैवी शक्ती आहे की जरी या टायमिंगला अगदी कुडूप होणारे आम्ही मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये अगदी रात्रीचा दिवस करतोय ही ताकद आहे क्रिकेटची सध्या आपण पाहिले तर 11 धावा स्कोर करण्यासाठी सज्जा गेल्या 11 धावा आणि ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात गोलंदाजाचा पाहिले तर अर्जुन सध्या गोलंदाजीसाठी येतात बॅटिंग साठी आपण पाहिले तर प्रतीक ज्या पद्धतीने आज नॉकआउट बॅटिंग करतोय 8 चेंडू 8 धावा त्याच्या बॅट मधून आले तर दुसऱ्या साईडला मिस्टर संजय पुढे केलेला प्रयत्न एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली मिस्टर किशोर यांच्या हातामध्ये जरूर चेंडू जातोय जिथे आपण पाहिलं तर एका धाब्याने संघाची धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 1 to 12 किती 12:25 हे टायमिंग सध्या तुम्ही पाहता आणि या घडीला देखील सध्या SSPL ठेवली जाते धावसंख्या 13 ऑन स्कोर कार्ड अगदी पुढे आला जिथे आपण पाहिलं तर लिडिंग जरूर आवाज झाला होता बॅटिंगचा आवाज झाला आणि विकेट
त्यानंतर मात्र पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय अंपायरकडे, जिथे आपण पाहिलं तर ही लिडिंग एज होती. येस, थर्ड होता कॉप विकेट. बरेच बॅटर अभ्यास करतात पंचांचा. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती 13. शिवसाई मित्रमंडळ सानपाडा आयोजित शिवसाई प्रीमियर लीग 2024 तुम्ही पाहता ऐकता एक दैदिप्यमान सोहळा. आणि या स्पर्धेला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रेम भेटलं आणि ते प्रेम अगदी महत्वाचं राहिलं. त्या पद्धतीचा प्रयत्न आहे. खेळाडू प्रवीण पकडतो, फेकतो दुसऱ्या दिशेला. त्यानंतर आपण पाहिलं तर एक चिकी धाव कंप्लीट केले. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला 4, म्हणजेच का तर 2 चेंडू अजूनही बाकी असेल. ओव्हर क्रमांक 3च्या पुढे आला अप्रतिम फटका किशोर यांच्या हातामध्ये. वॉड कॅच, अप्रतिम कॅचचा नमुना पाहता अगदी खाली बसले, बोटांचा पिसारा केला, त्यामध्ये चेंडू अडकला गेला. त्यानंतर मात्र या ओंजळीमध्ये चेंडू अडकवला. विकेटचं पतन. धावसंख्या आहे 14, 14 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. मिस्टर निलेश मात्र अगदी नावसाठी यांना जागा सोडली होती. भाग मिळता भाग. त्यानंतर बॅटर नितीन होती बाद. शक्य नाहीये नितीन यांच्यासाठी ही गोष्ट पचवणं अवघड असेल, की रनआउटच्या स्वरूपामध्ये एखादा बॅटर जेव्हा बाद होतो तेव्हा मात्र त्याच्यासाठी मोठी दुःखदायक गोष्ट कुठली नसते की तो रनआउट झाला. ओव्हर क्रमांक 3चा देखील खेळ मात्र होतो संपन्न, जिथे प्रवीण धर्मेश आणि अर्जुनचे 3 ओव्हर संपले. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिलं तर 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत 14. मिस्टर किशोर यांना मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. आज आमचे श्रीरामजी मुरगुल साहेब देखील अगदी शेवटपर्यंत मॅचचा आनंद घेत आहे. व्यासपीठावरती आले तर कदाचित व्यासपीठाची शोभा देखील वाढेल. आमची ट्रॉफीची स्पॉन्सर आहे. पाहतो सध्या अगदी स्ट्रायकिंगला हॅट्रिक चौकार जर लगावल्या तर सागर याच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळी मात्र अगदी ड्राईव्ह केला. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन त्या फटका आहे खेळाडू. चेंडू अगदी निघून जाते 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या अगदी 17 या आकड्यावरती. 70 रन स्कोर कार्ड. तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील साहेब केतन मात्र एकमेव असा खेळाडू आहे ज्याने हॅट्रिक षटकाराला तब्बल 35,000 रुपयाचं कॅश जिंकलं. तो स्वर्गीय रतनबुवा चषक स्पर्धेमध्ये तो एकमेव तो असा खेळाडू ठरला. तो टेनिस क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत बनला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लाभ करण्याचा प्रयत्न यष्ट्यांना अक्षरशः टपली मारून चेंडू निघून जातोय. 5 चेंडूचा खेळ झालेला. 17 धावा सध्या स्कोर करवती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. अगदी खोटून काढला होता, मात्र चेंडू आला तरी लागला तरी गेला तरी डोळ्याची पापणी लावते की लावते तोपर्यंत मात्र चेंडू निघून जातो. जणू संदेश दिला जास्त रहोचा. 4 षटकांचा खेळ मात्र संपन्न होतोय. संघाची धावसंख्या आहे अगदी 17 या आकड्यावरती 17. वैभव पाहताय प्रभावशाली ऍक्शन.
व्हॉलीबॉल हे व्हॉलीबॉल वैभव म्हणजे प्रभावित केले. नकार दिला. अखेरीस वैभवला स्ट्राईक दिली जात नाहीये. 18 धावा त्यांची वैभव आला तर अगदी तीन फटका भास्कर आला परत वैभवला पाहतोच नाही. अरे वा अरे वा अगदी लगामचे ऍक्शन मात्र अरे वा एक रन झाले स्ट्राईक भेटली परत स्ट्राईक. आज समय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला ज्यावेळेला वैभव स्ट्रायकिंग इन वरती आला. त्याचे ऍक्शन बॅटिंग करण्याचे पाहण्याजोगे धावफलकावरती डाईस फक्त 19 आणि 20 करायचे आहेत. 20 धावा 21 धावांचं लक्ष आहे. धर्मेश पाटील 21 धावा कंप्लीट करायच्या आहेत. वैभव क्या बात आहे. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं. आपली ऍक्शन डोळ्यामध्ये साठवून ठेवणारी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. आपली ऍक्शन लाजवाब ऍक्शन होती. चला 21 धावांचं लक्ष आहे. एकवीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये. काय घडतंय या मॅच मध्ये. चला धर्मेश पाटील बॅट्समन आपल्या पाठवा. मच्छरचं प्रमाण आता वाढलेलं आहे. आमचे प्रेक्षकांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मॅच जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. असं त्यांच्या माध्यमातून चित्र आपल्याला पाहायला मिळतं. चला इथे येणारे बॉल शिल्लक आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 21. प्रवीण यांच्यासाठी टाकलेला हा बॉल इथे एकदा कंप्लीट झाल्यानंतर स्ट्रायकिंग इन वरती धर्मेश पाटील यांना आणलं जातं. सातपुडा प्रीमियर लीग मध्ये कुलर यांनी जिंकला. यावेळेचा हा बॉल इथे वाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. फटका पटीना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. येतो आहे चौकार. यावेळेचा हा बॉल खूप चांगली फिल्डिंग. यावेळेला जर का आपण बघितलं तर अथर्वची खूप चांगली फिल्डिंग. इथे पहा बुद्धिबळासारखं क्रिकेट सध्या खेळतात धर्मेश पाटील. युक्तीचा चांगला वापर सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 7 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी प्रकाश इथून मात्र तयार होतात. यावेळेचा बॉल घडतोय का एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. थांबवला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती. येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 24 बॉल मध्ये 13 धावेची गरज या मॅच मध्ये.
बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक आला. स्ट्रायकिंगला प्रवीण सध्या उभे आहेत. सायकल बक्षीस तुला, तुला सायकल बक्षीस. हे उभे कुठे नाही सायकल बक्षीस. 24 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत. प्रतीकाला गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंगला त्यांना फेस करतात प्रवीण. या वेळचा हा बॉल पंचांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात 4 धाव्यांच्या मदतीने. चला प्लीज पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. आता 24 बॉल मध्ये फक्त 8 करायच्या. 24 बॉल मध्ये 8 धावांची गरज. बॉलर तयार होतात. यावेळीचा हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅचपासून दूर जावं लागेल. इथे एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीने 18 धावा दाखवेल का बरदी. पुढचा बॉल यावेळचा हा बॉल वाईट बॉल पंचाने घोषित केला. 19 धावा दाखवेल का बरदी. आता 2 धावा विजयापासून दूर आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जाता जाता मात्र आपल्या वेगळ्या फटकातून मात्र खेळण्याचा प्रयत्न करतात धर्मेश माळी. इथे मात्र थांबवलं जातं. अजून काही काळ इथून मात्र वाट बघावी लागेल विजयाची. फटका अप्रतिम आणि एक धाव कंप्लीट झाली. 20 धावा दाखल का वरती. आता विजयासाठी एका धावेची गरज आहे. इथे सिंगल कंप्लीट झाली. अभिनंदन हॅलो हॅलो वो लोग बोल रहे इन लोगों ने बोला, ये लोगों ने बड़ा ने बोला. विवेक अंकल कृपया करून आपल्या बॅटी तिथे ठेवलेल्या आहेत सगळं जमा करा. गणेश बॅट पुढच्या पण सगळ्याकडे घेऊन या. उद्या ठीक 7:30 वाजता आपल्या मॅचेस चालू होतील. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ठीक 7:30 वाजता आपली आरती होणार आहे क्रिकेटची. आजच्या दिवसामध्ये जो आपण प्रतिसाद दिला हा प्रतिसाद उद्याच्या दिवसामध्ये द्या. आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस जाता जाता मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली आहे. मॅन ऑफ द मॅच अर्जुन या अर्जुन मॅन ऑफ द मॅच. शिवसाई इंडिया तुमचे अर्जुन मॅन ऑफ द मॅच. वैभव भास्कर बेस्ट खेळाडू भेटलेला आहे. बेस्ट फलंदाज ऍक्शन दी. उद्याच्या दिवसामध्ये महत्वपूर्ण सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक इनिंग 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. जर असं घडलं नाही तर डेथ ओव्हर मध्ये एक खेळाडू तुम्हाला बॉक्सच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि ठीक 7 वाजता आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये लक्ष द्या.
आजच्या दिवसामध्ये जो प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण द्या. गणा भाऊ अमेझॉनचे सीईओ अमेझॉनचे सीईओ अर्जुन यांना आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथून देऊन सन्मानित करतो. आर्यन वेलबोर्ड खूप चांगला खेळ आपण दाखवलात आणि आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतो. जय जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. नेक्स्ट इयर वुमेन्स क्रिकेट पण पाहिजे. बोला नेक्स्ट इयर पाहिजे. नेक्स्ट इयर वुमेन्स क्रिकेट पाहिजे. जावा की अरे ओ काका काका याला सांगा. हाँ निकल दो.